मध्य प्रदेशातील मंदसौरजवळ दिल्ली मुंबई 8 लेन एक्सप्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा वाढलाय. गंभीर जखमी असलेले गंगापूर येथील उमर इस्माईल जहागीरदार वय वर्ष 32 यांचा शुक्रवारी संध्याकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या 5 झाली आहे. उमर जहागीरदार हे गंगापूर शहरात मोबाईल दुरुस्तीस प्रसिद्ध होते. 25 दिवसात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 7 युवकांचा मृत्यू झाला आणि ते इंदोरच्या मृत्यूच्या सापळ्यात पुन्हा गंगापूरचे 3 बळी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 6 व्यावसायिक तरुण मोबाईल ॲक्सेसरीज खरेदीसाठी दिल्लीकडे निघाले होते. गुरुवारी सकाळी सुमारे 11 वाजता मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील तित्रोत परिसरात दिल्ली मुंबई 8 लेन एक्सप्रेसवेवर त्यांच्या 7 आसनी कारचं नियंत्रण सुटलं आणि ती भरधाव ट्रकच्या मागील बाजूस जाऊन धडकली. या भीषण अपघातात कार मालक रवींद्र भागवत काळे वय वर्ष 28, संदीप नवनाथ बोरसे वय वर्ष 30, सचिन गंगाधर गजभारे वय वर्ष 37 आणि राजेंद्र उर्फ डॅनी भाऊराव कवडे वय वर्ष 46 यांचा जागीच मृत्यू झाला होता. गंभीर जखमी झालेल्या उमर इस्माईल जहागीरदार यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं मृतांचा आकडा 5 वर पोहोचलाय. दुसरे जखमी अब्दुल खलील अब्दुल समद यांच्यावर उपचार सुरू आहेत. गंगापूर येथील उमर इस्माईल जहागीरदार, त्यांच्या पश्चात पत्नी, एक 4 वर्षाची मुलगी व 4 महिन्याचा मुलगा आणि आई वडील 3 बहीण असा परिवार होता. त्यांचा अंत्यविधी शनिवारी संध्याकाळी 5 वाजता गंगापूर येथील दरगाहमध्ये होणार आहे. मृतांच्या कुटुंबियांचा दुःखाचा डोंगर कोसळला असून जिल्हाभरातून हळहळ व्यक्त केली जाते. 1 जूनला 2 तर 26 दिवसांनी त्याच ठिकाणी आणखी 5 जणांचा मृत्यू भीषण अपघातांनी जिल्हा हादरला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी इंदोरजवळील महामार्ग 7 जणू मृत्यूचा सापळा ठरत असल्याचं समोर येत आहे. 1 जून रोजी याच ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात गंगापूर येथील 2 क्रिकेट खेळाडू युवकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या 26 दिवसांनी त्याच परिसरात झालेल्या आणखी एका भीषण अपघातात गंगापूर शहरातील 1 युवकाला आपला जीव गमवावा लागला.